पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुट थोडी वाढली नाही तर बाजार नाही. आता याची बीड झाली का करणार काय भाव झाली? 120 रुपये. आता तुमच्या माहिती करता केंद्राने 12 रुपये 35 पैशाने कांदा घ्यायचं ठरवलेलं होतं. कोणाचा शेतकरी तर कांद्यावाले कोण आहे? तिथं कांद्यावाला कोण आहे? हे कोणाचं आहे? याचा शेतकरी पुढे या दादा. तिथलं कोण आहे? शेतकरी कुठे आहे? इकडे आहे का कांद्यावाले का नाही? जोपर्यंत कांदा 20 रुपयाच्या पुढे खरेदी केला जात नाही तोपर्यंत शेतकरी या ठिकाणी लिलाव होऊन देणार नाही. आज 12 रुपये 35 पैशाने कोणाचा कांदा घेतला नाही. रात्री केंद्राने एक पत्र काढलं, आला असेल ना तुमच्याकडे, मीडियावाल्यांच्या पुढे आलेले का नाही कोणाचे? टीव्हीला बातमी त्या ठिकाणी होती. आता आणि यांनी पत्रकारांकडे आहे का नाही? आणि इकडचा कुठलाही त्या ठिकाणी केलेला नाही. आमचं म्हणणं एक आहे की 15 रुपये 80 पैशाचा जर निर्णय झालेला असेल, आम्हाला कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. शेतकरी हा जो माल इथं आणतोय मार्केटमध्ये, एक तर त्याचा भिजला किंवा त्याला काही ना काहीतरी अडचणी म्हणून त्याने तो कांदा मार्केटमध्ये आणला. याच्याकडे ठेवण्याची क्षमता आहे, त्याने तो वाखारीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचा भिजतोय आणि अडचणी त्याने. आणि म्हणून आमची विनंती राहील की जर कांद्याला भाव असेल तर आडतदाराला देखील त्याच्या 2 रुपये मिळतात, मार्केटला शेष मिळतो आणि शेतकऱ्यालाही मिळतं. आजचे जर तुम्हाला लिलाव करायचे असतील तर ते 15 रुपये 80 पैशाच्या पुढेच त्या ठिकाणी झाले पाहिजेत, नाही तर एकही लिलाव आम्ही होऊन देणार नाही. ही ऑर्डर आहे कालची 25 तारखेची ऑर्डर आहे. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे सार्वजनिक अन्न पुरवठा विभागाचं हे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये मिनिमम ॲस्युर्ड प्रोक्युरमेंट प्राइस MAPP म्हणतो ज्याला, तर ती 2026 साली नाशिक जिल्ह्याकरता 26 पासून आजपासून ती लागू केलेली आणि ती 15 रुपये 1580 रुपये. मला जर नाफेड मार्फत खरेदी करायची असेल किंवा हमी भाव द्यायचा असेल तर तो सगळ्यात सर्रास पाहिजे ना. आमची मागणी ही किमान 20 रुपये मिळाली पाहिजे. आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांना फिरू देणार नाही, त्यांच्या पुढे आंदोलन करणार. आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याचे लिलाव जर तुम्हाला व्यापाऱ्यांना करायचे असतील तर 15 रुपये 80 पैशाच्या पुढेच बोली त्या ठिकाणी लावायची, नाही तर आम्ही लिलाव होऊन देणार नाही. आम्ही बंद पाडणार नाही पाडणार. शेतकरी एकजुटीचा लिलाव काय बोलले? कांदे आज 10 रुपयापासून 14 रुपयापर्यंत. आता हा जो कांदा झाला याचं सांगा ना. आता हे चांगला एवढा कांदा आहे, सुपर कांदा आहे. काय झालं? कोण आहे कांद्यावाला? अरे कांद्यावाला कुठे आहे? शेतकरी आले का नाही आले? कांद्यावाला कोण आहे? शेतकरी कुठे आहे? वकलावाला. 132 बरं तुमचा आहे का? त्यांनी लिहिलं. हे 12 रुपये म्हणले. मी नव्हतो इथे. तर एवढा सुपर कांदा आपल्याकडे ती सोय झाली पाहिजे ना. पेटता खरेदीदार इकडे किंवा त्यांच्या संस्थेचे कोणीच माणूस नाही. आता सरकारने केलं पाहिजे ना ते. हा. ती सरकारची जबाबदारी आहे ती. सरकार तिकडे इथे काही पत्रकार आहे त्यांनी असं त्यांच्या मार्फत तो संदेश पोहोचवला पाहिजे. फक्त परमेश्वर दिलीप पुढे ये. लिलाव बंद हा बंद केले. तर तुमचं काय म्हणणं आहे? कांद्याला भाव वाढलेला पाहिजे. नाही, वाढले व्यापाऱ्यांचं पाहिजे काय ना. म्हणणं आहे वसंतराव तुमचं? वाढले पाहिजे. हे काय वाढले बाजार तर आहे? तुमचं भलं आहे त्याच्यात. 150 ते 200 रुपये क्विंटल खर्चच येतोय कांद्याला नुसतं. बरोबर ना. हा व्यापारी असतो आम्ही शेतकरी आहेत ना. तुम्ही सांगा ना याच्यात काय परवडणार आहे शेतकऱ्याला? भांडवल तरी लिलाव हे सगळं केलं.